आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बातमी आहे प्रताप सरनाईक यांच्या पत्राचं। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय, ज्याची आज दिवसभर चर्चा आपण पाहतोय, ज्यामध्ये त्यांनी भाजपशी पुन्हा सूत जुळवण्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसतंय। आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा हा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे। ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, तर त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय। या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। विनायक मेटे यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरती प्रतिक्रिया दिली आहे। युती ही विचारांची आहे, हिंदुत्वावर आधारित होती। जी विचारधारा शिवसेनेने सोडली होती ती स्वीकारत असेल तर स्वागत केलं पाहिजे, असं मेटेंनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाले। सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली। तसंच आरक्षणाप्रकरणी भाजप 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सरकारने ओबीसी डाटा कोर्टात सादर का केला नाही असा सवालही पंकजा यांनी विचारलाय। आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशाराही पंकजा यांनी दिलाय। तर केंद्राकडे बोट दाखवून सरकार आरक्षणाबाबतीत दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कोल्हापूर नंतर आता सोलापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जुलैला उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याचं मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे येत्या 4 जुलैला होणाऱ्या या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर सरनाईक यांच्या पत्राबाबत प्रश्न विचारला असता नाना पटोले यांनी शिवसेनेचा तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामध्ये काँग्रेस पडणार नसल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय। निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेनंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आतापर्यंत शिवसेनेनं स्वतःच्या बळावर राजकीय लढाई लढवली आहे। निवडणुकीत युती असो वा नसो लढाई स्वबळावर लढली जाते, असं संजय राऊतांनी म्हटलंय। जर ते स्वबळाची भाषा करत असतील तर आम्ही असंच बसून राहू का? ज्यांना स्वबळावर लढायचंय त्यांनी लढावं, असं राऊतांनी म्हटलंय। देशामध्ये काँग्रेसशिवाय पर्याय नसल्यानं स्वबळाचा नारा दिला असून राहुल गांधींना पंतप्रधान करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेसला टोला लगावला आणि त्यावरती प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इशारा नेमका कुणाकडे केला होता याबद्दल माहिती नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर भाजपला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत आलो असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहेत आणि यावेळी आपले प्रश्न अडचणी आणि निवेदनं देण्यासाठी नागरिकांनी इथे गर्दी केल्याचं बघायला मिळालं। विद्या प्रतिष्ठान इथे अशा पद्धतीने शेकडो नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। मुंबईमधल्या नालेसफाईवरून भाजप शिवसेनेत चांगली जुंपली आहे। शिवसेना लोकप्रतिनिधी आंदोलन करतायत, तर तिथेच दुसरीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी देखील आंदोलन करतायत। भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांचे पोस्टर हातात धरून या ठिकाणी आंदोलन केले। विद्याविहार इथल्या सोमय्या नाले परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। प्रकल्पग्रस्त येत्या 24 जूनला सिडकोला घेराव घालणार आहेत। एकीकडे या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असताना नवी मुंबई पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। कोरोना संसर्ग महामारीचं कारण पुढे करत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली असून प्रकल्पग्रस्तांनी मात्र आंदोलन न करता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा असं आवाहन नवी मुंबई पोलिसांमार्फत करण्यात आलं। तसंच आंदोलन केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 430 दिंड्यांच्या प्रतिनिधींची पंढरपुरात बैठक झाली। यावर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रस्थानासाठी विनेकरांना देखील उपस्थित राहण्याची आणि अश्वाला देखील परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये शनिवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं आणि याचीच दखल आता पोलिसांनी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह 100 ते 150 महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे। ते भाषण खूप मोठं होतं, कशावर बोलू पण स्वबळावर बोलतात, ते पण स्वबळावर लढाईची भाषा कार्यकर्त्यांना सांगत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। अशा कुठल्याही विषयावरती सकारात्मक बोलाल तर सामनात छापून येईल, पोटात गोळा घेतोय असं ते म्हणतील। तर उद्धवजींनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील असं सूचक विधान या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी केलंय। बीड येथे मुलाकडून जन्मदात्या आई वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि या मारहाणीत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहेत आणि याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून फादर्स डे दिनी धक्कादायक बातमी समोर आली आहे। नराधम मुलाच्या विरोधात पोलिसांनी आता कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय। भरधाव ट्रकच्या धडकेत कार चालक जागीच ठार झालेला आहे। ट्रक चालकासह सहकारी जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाशिम अमरावती महामार्गावरच्या सुपखेला फाट्याजवळ ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय। पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचा कैरी बाजार जो आहे तो नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असतो, परंतु सलग 2 वर्ष हे दुसरं वर्ष आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी भुसावळ शहरातील कैरी बाजारात ग्राहकांविनाच हा बाजार सुना बघायला मिळाला। आंबट चिंबट आणि गोड लोणच्याशिवाय खानदेशातील प्रत्येक घरातील जेवण हे खरं तर पूर्ण होत नाही, परंतु 2 वर्ष आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र पैशाची चणचण जाणवतीये आणि त्यामुळे जे 10 किलो कैरीचे लोणचं घालत होते ते आज 2 किलोच्या कैरीच्या लोणच्याच्या वरती येऊन ठेपलेले आहेत आणि त्यामुळे कैरीच्या मार्केटमध्ये सध्या मंदी बघायला मिळतेय। विद्युत पोलवर काम करत असताना खासगी लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी इथल्या नाना इस्मोरे या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झालाय। तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी सिरसोली रोडवरची ही दुर्घटना आहे। भुसावळ पोलीस दलाच्या वतीनं शनिवारी 19 तारखेला भुसावळ रेल्वे स्थानकावर अचानक मॉकड्रिल घेण्यात आलं। भुसावळ शहरात रेल्वे स्टेशन, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र, ऑर्डर फॅक्टरी यासारखे मोठ्या संस्था आहेत आणि त्या ठिकाणी जर अचानक अनुचित प्रकार घडला तर पोलीस विभाग कितपत सज्ज आहे याचीच पाहणी करण्यासाठी म्हणून हा मॉकड्रिल जो आहे तो या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही। स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे। अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सध्याची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये। हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येमुळे बेड्सची कमतरता आहे आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये। या आठवड्यात ब्युनोस एरिसमध्ये व्यवसाय, वाहतूक आणि इतर काही गोष्टींवरचे निर्बंध उठवले गेलेत। गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला होता, मात्र रुग्णसंख्येत घट होण्याच्या दृष्टीनं अजूनही हा आकडा जास्तच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गेल्या काही आठवड्यात आयसीयूमध्ये सुमारे 7,500 रुग्ण दाखल झाले होते। कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारी चांगलं वेतन आणि आफ्रिकेतली कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण अतिशय वेगानं व्हावं यासाठी अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं आहे। तरच आफ्रिकेमधलं होणारं नुकसान टाळता येऊ शकेल असं WHO चे संचालक टेड्रॉस यांनी म्हटलंय।
जगातील बहुतेक प्रत्येक प्रांतामध्ये सध्या कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ होतीये. मात्र आफ्रिकेतली परिस्थिती त्याहून अधिक गंभीर आहे. आफ्रिकेत गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 52% वाढ झाली आहे, तर मृत्यू संख्येत 32% वाढ आहे. आफ्रिकेत 1%हूनही कमी लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय. लसींचं वितरण योग्य झालं असतं तर आफ्रिकेतली स्थिती तुलनेनं बरी झाली असती, असं मत WHOच्या हेल्थ इमर्जन्सीजचे कार्यकारी संचालक मायकल रायन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 150 दिवसात 300 मिलियन लसीचे डोस दिले गेल्याची माहिती बायडन यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. बायडन यांच्या कोरोना नियंत्रण मोहिमेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वेगानं लसीकरण झालं तर अमेरिकन नागरिक त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील. अमेरिकन नागरिकांनी लस घेतल्यामुळं आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हे सगळं श्रेय अमेरिकन नागरिकांचं आहे, असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं. मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय. डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात, असंही बायडन म्हणाले. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय. बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची व्हॅक्सिन लॉटरी लागल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 3ऱ्यांदा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. राज्यामध्ये जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोविड संक्रमण अगदी कमी आहे किंवा अजिबात नाहीये, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अटलांटा इथल्या एबॅन्झार बॅप्टिस्ट चर्चच्या लसीकरण केंद्राला भेट दिली आहे. आपल्याला आपले मित्र, कुटुंब, नातेवाईक या सर्वांची लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. यापुढे लसीकरणाची योजना कशी असेल याची माहिती सुद्धा कमला हॅरिस यांनी दिली आहे. अमेरिकेहून येणाऱ्या पर्यटकांवरचे निर्बंध आता युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांनी उठवायला सुरुवात केली पाहिजे, असं युरोपियन युनियनने म्हटलंय. अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय. दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल निर्देश देत असते. अर्थात या शिफारशी सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाहीयेत. युरोपियन युनियनची कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी आहे पालघर जिल्ह्यातून. पालघर जिल्हा कोरोनाच्या लेवल 3 मध्ये आहे. कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असं असताना पर्यटन स्थळांकडे लोकांची गर्दी होतीये. पालघर जिल्ह्यातील आशेरी गडावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळालं आणि हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं गडावर धाव घेत पर्यटकांना तिथून जाण्यास सांगितले. पोलिसांनी दम दिल्यानंतर अखेर पर्यटकांनी गडावरून जाणं पसंत केलं. लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली होती. भोशी डॅमवर पर्यटकांची ही अशी प्रचंड गर्दी उसळल्याचं बघायला मिळालं. इथे पर्यटन बंदीच्या आदेशाला धुडकावून लावत पर्यटकांनी अशी गर्दी केली होती. कोरोनाला विसरून पर्यटक पावसाचा आनंद लुटतायत. विशेष म्हणजे इथे काल पर्यटकांवर कारवाई देखील करण्यात आली होती, पण तरी देखील आज पुन्हा पर्यटकांची इथे मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय.
बातमी वसईमधून. वसईमधील वटार गाव अजूनही पाण्याखाली गेलंय. पालिकेविरोधात ग्रामस्थ आता उच्च न्यायालयात जाणार आहेत. विरार इथल्या वटार गावात माती भराव केल्यानं नैसर्गिक नाले बंद झाले आणि त्यामुळे वटार गावात पाणी तुंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आता या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. शनिवार आणि रविवार तसंच इतर दिवशीही खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड भरावा लागतोय. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन या पार्श्वभूमीवरती हवेली पोलिसांनी या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवरती ही दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन आहे. अशातच खडकवासला धरणावर वीकेंडला पर्यटक गर्दी करतायत, पण कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती बंदी असल्यामुळे पर्यटकांना पोलीस नाकाबंदी करून आल्यापावली परत पाठवत आहेत आणि त्यातून पर्यटक आणि पोलिसांमध्ये वादही होत असल्याचं बघायला मिळतंय. कोरोनाचे निर्बंध झुगारून ऐतिहासिक नाणेघाट आणि दाराघाट परिसरात पर्यटक गर्दी करतायत. गर्दी केलेल्या पर्यटकांवरती जुन्नर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 जून ते 19 जून दरम्यान जो दंड वसूल करण्यात आलाय तो लाखोंच्या घरात आहे. माळशेज घाटात दरड कोसळण्याची भीती आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघ हा नाणेघाट आणि दाराघाटाकडे वाढतोय. तालुक्यातील पर्यटन स्थळं बंद आहेत, त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर तिथेच दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात जमावबंदी असताना नागरिक पर्यटन स्थळांवरती गर्दी करताना दिसतात. खेडमध्ये जे धबधबे चांगले प्रवाहित झाले त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतायत. खेडमधील रघुवीर घाटात गेल्या आठवड्यापासून महिनाभरासाठी आता पर्यटनावरती बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळांवरती बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे कोकणात अनेक ठिकाणी निसर्गाचं वरदान असलेले धबधबे निर्मनुष्य दिसत आहेत. दापोलीतील बुरुंडी रोड जवळच्या लाडघर धबधबाही प्रवाहित झालाय, पण सध्या कोरोना निर्बंधांमुळे नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही आणि म्हणूनच हे विलोभनीय सुंदर असं या धबधब्याचं खास दृश्य आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. संगमेश्वर तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा घाटात आता पर्यटकांची तुरळक अशी गर्दी बघायला मिळतेय. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांमधून कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्वच पर्यटन स्थळ बंद होती आणि त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र आता काहीसे निर्बंध जे आहेत ते शिथिल होताना दिसत आहेत आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. एकविरा देवी मंदिर परिसरातला हा धबधबा आपण पाहतोय, जो मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालाय. मंदिराजवळचा हा धबधबा प्रवाहित झाला असून या धबधब्याची ही खास दृश्य आमच्या प्रेक्षकांसाठी. देशात प्रसिद्ध असणाऱ्या सेवाग्राम इथली महात्मा गांधींची बापू कुटीही 16 तारखेपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. कोरोना काळात गेल्या 1.5 वर्षांपासून बापू कुटी पर्यटकांसाठी बंद होती आणि त्यानंतर आता दररोज 150 ते 200 पर्यटक इथे येत आहेत. बातमी ठाण्यातून. राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी समाजाला कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेऊन या समाजातील सर्वांना लस देण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी होत असला तरी धोका कमी झालेला नाहीये. तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या लाटेबाबत विविध तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत. तिसरी लाट कधी येऊ शकते, लहान मुलांना याचा धोका अधिक आहे का, असे अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या आहेत आणि ही तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे येऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात रत्नागिरी, पालघर आणि नवी मुंबई या ठिकाणी डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडतात. इथले सॅम्पल आता अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिसचा धोका नसल्याचं धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या तपासणीतून समोर आलंय. हिरे महाविद्यालयातील 300 कोरोना रुग्णांच्या तपासणीतून ही माहिती समोर आली असल्याचं महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी यांनी सांगितलंय. या 300 रुग्णांच्या केलेल्या अभ्यासाची माहिती मुंबईतील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंडळाला पाठवण्यात आली आहे. या अहवालाचा देश पातळीवर देखील उपयोग होऊ शकतो असा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. बीडच्या घाटशीळ पारगाव इथे एका नराधम मुलानं आई वडिलांना काठीनं बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले.
बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्यात कृषी विभागाच्या तलावात शेकडो क्विंटल मासे मृत अवस्थेत आढळून आले. तलावातील जलपर्णीमुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नंदुरबारमध्ये अनेक दिवसानंतर दमदार पाऊस झालाय. सकाळपासून नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर इथे पावसाच्या सरीही बरसल्या. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, पण जाता जाता महत्त्वाची आठवण आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची, आणि ती म्हणजे मास्क लावा आणि सुरक्षित राहा. आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत. नागरिकांचं आहे असं